नमस्कार मंडळी, नमस्कार. तर हे कसं काय आलं रे माझ्यापाशी? हे कसं आलं माहिती आहे का माझ्यापाशी? कारण मी त्याच्याच घरात बसले. कारण ना आमच्या शेडमध्ये ना आमच्या घरापेक्षा ना कमी आवाज असतोय. चल जा अपनी आई के पास जा. म्हणजे आमच्या घरात एवढा आवाज असतो की मी असं व्हिडिओ पण करू शकत नाही. नाहीतर बॅकग्राऊंडला कशाचा आवाज येणार, ते भांडी, ते माणसं. म्हणून ना मस्तपैकी असं शेडमध्ये येऊन व्हिडिओ काढायला सुरुवात केली. म्हणून ते माझ्यापाशी होता, कारण त्याच्याच घरात मी आले ना. तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर तुमच्या ना सगळ्यांच्या कमेंट होत्या की ताई तू कुठं राहतेस, दीदी तू काय करतेस. मी या सगळ्या प्रश्नाची उत्तर देणार आहे, पण माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर मी तुमच्या सगळ्या क्वेश्चनची उत्तर देणार आहे. आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न असेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुमच्या त्या प्रश्नाचा आन्सर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. आणि हां, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि ना गावाला तर खूप ऊन पडले. तुम्ही बघू शकता सगळीकडे असं वातावरण वेगळंच झाले. डोळ्याला पण असे झळा पोचत आहेत. आणि आमच्याकडे तर आता पाणी पण खूप कमी होत चालले. आणि हा बरेच क्वेश्चन होते की दीदी मी तुम्हाला कुठेतरी बघितले. तर कुठे बघितले हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, पण ते माझ्या Q&A व्हिडिओमध्ये. आणि हा Q&A व्हिडिओ नक्की येणार आहे, ते पण 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर, ते पण माझ्या फॅमिलीसोबत. त्यामुळे लवकर पटपट ना 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा, मग ना Q&A व्हिडिओ मी अपलोड करेन. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि तुम्ही असं एकदम छानपैकी मस्तपैकी भरभरून प्रेम दिल्या. जीप पण हिवायला आली, अडकायला आली. तुम्ही मस्तपैकी सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू सगळ्यांना. लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. आणि मी ना असं ठरवलं की आता ना दररोज एक लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा. बघू आता काय होते. एडिटिंग ते अपलोडिंग होते की नाही, त्यात आणि काम. आणि तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ कसे वाटतात हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण ना पुन्हा भेटू मस्त अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.